रखुमाई गोपाल हाँ विठोबा रखुमाई हरि गोपाल घुमाए विठोबा रखुमाई गोपाल घुमाए विठोबा रखुमाई गोपाल घुमाए जय गोपाल घुमाए विठो हेलो 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 थोड़ा सा गेन वाढव रे हरी जय जय राम कृष्ण
हॅलो 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 हा हा रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
साधनात सोपे नाम हे केवळ 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 या विना सकळ शिनवाया याहुनी सकळ रूपे नाही या विना सकळ शिनवाया साधनात सोपे नाम हे केवळ 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 या विना सकळ शिनवाया याविन सकळ शिणवाया याविन सकळ शिणवाया धरारे नाम विठोबाचे धरारे धरारे नाम विठोबा तेने अज्ञानाचे मूळ नासे तेणे अज्ञानाचे मूळ नाही तेणे अज्ञानाचे मूळ नाही नाम तारी फार पुराणी वर्णी गेले नाही वाया पुराणे वर्णे नाम तारी फार पुराणी वर्णी गेले सार पुराण वर्णे नामची केवळ आत्मसत्ता नामची केवळ आत्मसत्ता नामची केवळ आत्मसत्ता धरारे नाम विठोबाचे धरारे ना सोपे नाम हे केवळ नाम याविना सकळ शीनवा रे धरा रे नाम विठोबाचे धरा रे नाम विठोबाचे साधनात सोपे नाम हे केवळ 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 या विना सकळ शिणवाया या विना सकळ शिणवाया धरारे धरारे नाम विठोबाचे धरारे धरारे नाम विठोबाचे विना सकळ शीनवाया या विना सकळ शीनवाया धरा रे नाम विठोबाचे धरा रे नाम विठोबाचे तेणे अज्ञानाचे मूळ नाशे तेणे अज्ञानाचे मूळ नाशे तेणे अज्ञानाचे मूळ नाशे मूळ नाशे मूळ नाशे तेणे अज्ञानाचे मूळ नाशे मूळ
धरा रे नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नासे अज्ञानाचे मूळ नासे तेने अज्ञानाचे मूळ नासे धरा रे नाम विठोबाचे धरा रे धरा रे नाम विठोबाचे विठ्ठल 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 टाळी वाजवा हरे सगळ्यांनी. हरे विठ्ठल सगळ्यांनी टाळी वाजवा. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेवा भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. साधनात सोपे नाम हे केवळ या विनाश कळाशीन वाया धरा रे नाम विठोबाचे. तिने अज्ञानाचे मूळ नासे समचरण सरोजम सांद्रनीलांबुदा. जगणविहित पाण्यं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया दुसरे
बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेज स्फुरद्दिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासीनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजा वानरयुद्धमुख्यो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमंता 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 तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्ती जात्या वाटा काय भक्ती जात्या वाटा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः साधनात सोपे नाम हे केवळ या विनाश कळशीन वाया धरारे धरारे नाम विठोबाचे तिने अज्ञानाचे मूळ नासे नाम तारी फार पुराणी वर्णिले नामची केवळ आत्मसत्ता धरारे धरारे नाम विठोबाचे तिने अज्ञानाचे मूळ नासे नामा म्हणे नामी रंगला सुरंग अंगे स्वयमेव पांडुरंग धरारे धरारे नाम विठोबाचे तिने अज्ञानाचे मूळ नासे विठ्ठल 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 माय बाप्पांनो टाळे वाजवा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त ठिकाणी महाराष्ट्राच्या रांगड्या मावळ मातीत रंगलेल्या वारणा आणि हिरण्यकेशी अशा दोन सुसमृद्ध आणि सुजलाम सुफलाम वनराई नटलेल्या श्री संत महंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या पंचक्रोशीमध्ये म्हणजेच मुक्काम पोस्ट जारकरवाडी आणि आपल्या या गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वक्त्याच्या आद्य कर्तव्याप्रमाणे सेवेला परिहार द्यायचा तो म्हणजे असा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तद्वत
नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहाचं पहिलं पुष्प, पहिला दिवस. या पहिल्या दिवसाकरता ज्यांचा अभंग घेतला आहे ते भगवंताचे लढिवाळ भक्त, अतिप्रिय भक्त, भगवंताला असणाऱ्या संत मांदियाळीमध्ये सगळ्यात लाडकं असं भक्ताचा क्रम जो असेल त्यामध्ये पहिले येणारे संत म्हणजे संत नामदेवराय. आणि नामदेवरायांच्या गाथ्यातील नामपर प्रकरणातील प्रस्तुत सेवेकरता अभंग निवडलेला आहे. मायबापांनो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी आल्यापासून एक गोष्ट सांगते बघा. काय करा, हातानं टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. आल्यापासून मी एक गोष्ट सांगतेय तुम्हाला, पण मला काही कोणी टाळी वाजवताना दिसत नाहीये, मुखानं नामस्मरण करताना दिसत नाहीये. म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी लेख म्हणून तुमच्या चरणारविंदे एक विनंती करेल. ती विनंती अशी असेल की जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा मात्र हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा. मला माहिती आहे आपलं गाव तसं भाविक आहे, मला सांगायची गरजही नाही. तद्वत महत्वाची विनंती यानंतर असेल की जेव्हा जेव्हा मी तुम्हाला म्हणेल ना, तुम्हाला समजतंय का, तेव्हा तेव्हा तुम्हाला काय करायचंय माहितीये, अशी मान हलवत चालायची. आता ही कशा करता म्हणते, जेणेकरून मला समजेल की तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये जागे बसलेले आहात, तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय. समजली ना विनंती? काय करायचं, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला म्हणेल तुम्हाला समजते की नाही, तेव्हा तेव्हा एवढा फक्त होकार आरती मान माझ्यासाठी दर्शवा, आपली सेवा सुखकर होईल. तद्वत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सकल संत आणि त्यांच्या पदस्पर्शाला हात लावून सेवेला सुरुवात करूयात. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. प्रस्तुत अभंगात नामदेवराय म्हणतात, साधनात सोपे नाम हे केवळ. बघा, अभंग हा अतिशय सोपा, सरळ, सर्वतोपरिचित आहे, एवढा काही कठीण अभंग नाही. अभंगात नामदेवराय म्हणतात की सगळ्या साधनांमध्ये सगळ्यात सोपं काही असेल ते म्हणजे नाम आहे. आणि मग या ठिकाणी ते केवळ हा शब्द वापरतात. व्याकरणिक दृष्ट्या शास्त्र असं सांगतं, केवळ शब्द कधी वापरतो आपण, ज्या वेळेस अन्य कोणतेही पर्याय आपल्यासाठी बंद असतील, फक्त आणि फक्त एकच पर्याय शिल्लक असेल आणि तो पर्याय नामदेवराय सांगतात की कोणता आहे, नामाचा पर्याय आहे. आणि मग याशिवाय केलेल्या भक्ती रसामध्ये सगळं वाया आहे. अशा भगवंताचं असणारं नाम, धरारी धरारी नाम विठोबाचे. मग अशा भगवंताचं असणारं प्रिय नाम आपल्याला धरायला लावतात. मला सांगा, साध्या व्यवहारात आपण जर पाहिलं तर व्यवहार किती चोख असतो आपला, परमार्थ बाजूला राहू द्या जरा. मला सांगा, व्यवहारामध्ये एखाद्या गोष्टीचा पुरावा असल्याशिवाय आपण ती गोष्ट करत नाही. सगळा शेतकरी वर्ग आहे माझ्या समोर. मला सांगा, एखाद्यानं म्हणावं तू शेतामध्ये हे पीक घे आणि तुला असा असा असणारा फायदा होईल, पण आपण त्याचं ऐकू का नाही. जोपर्यंत तो ते पीक घेऊन फायदा करून दाखवत नाही किंवा मिळकत तशी मिळत नाही, तोपर्यंत आपण त्या पिकाची लागवड आपल्या शेतामध्येही करत नाही. मग व्यवहारात आपण इतकं चोख आहोत, परमार्थात का नाही? म्हणून नामदेवरायांकडे पुरावा मागतात की याचा पुरावा काय आहे. आणि मग नामदेवराय पुरावा देतात तिसऱ्या चरणामध्ये, नाम तारीफार पुराणी वर्णियेले. पुराणामध्ये याचं असणारं प्रमाण दिलं आहे की गेलेल्या व्यक्तींनी सांगून ठेवलंय, नामच एक जी अशी गोष्ट आहे ती तुम्हाला तारणार आहे. मग या नामाचं महत्व समजत समजत इथपर्यंत आपण आलो. शेवटच्या चरणामध्ये ते अतिशय सोपं सांगतात की नामा म्हणे नामी रंगला सुरंग, तिने स्वयंमेव किंवा अंगे स्वयंमेव पांडुरंग. सगळ्यांना माहितीये, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सगळे असं म्हणतात की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये स्वतः पंढरीश परमात्मा पांडुरंग येऊन नाचत होते. मला सांगा, आपण बघायला होतो का? समजतंय ना सगळ्यांना? नियम लक्षात आहे ना माझा? एवढा नियम लक्षात ठेवा. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवंत पंढरीश परमात्मा पांडुरंग येऊन नाचायचं हे आपण बघण्यासाठी नव्हतो. मग याचा पुरावा काय? तर शास्त्र असं सांगतं, अरे
जर या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, याचा पुरावा आहे, तर तुम्ही मान्य का करत नाही? पण आपल्याला पुरावा हवाच. मग याचा पुरावा देत असताना शास्त्र असं सांगतं, अरे आपण म्हणतो देवते संत निमित्त त्या प्रतिमा. शास्त्र असं सांगतं की स्वतः नामदेवराय भगवंताच्या पदाला प्राप्त झाले आणि अंगे स्वयंमेव पांडुरंग भगवंत त्यांच्या आत्म्यामध्ये देहामध्ये संचारित झाला आणि स्वतः भगवंत आणि नामदेवरायांमध्ये वेगळी पायरी राहिली नाही, असा असणारा अर्थ शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात. अभंग सोपा आहे ना, सगळ्यांना समजतोय ना? अभंगाचा सरळ सरळ भारत विठ्ठल. अभंगाच्या दिशेनं प्रतिपादन करण्यापूर्वी बघा, आज मी या गावात आले. आदरणीय मनसरे काकांनी मला बोलवलं. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या घरी जाऊन पाहुणचार घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. गेले बघा. मला दृष्टांत आणि सिद्धांताच्या माध्यमातून कीर्तनाच्या दिशेने प्रवेश करायचा आहे, म्हणून लक्ष द्या. आणि जेव्हा मी त्यांच्या घरी गेले, त्यांनी एक एक गोष्ट माझ्या आदर तिथ्याकरता पुढे ठेवली. आता आपल्याकडे अतिथी देवो भव आपली संस्कृतीच, की अतिथ्यांना सन्मान द्यायची संस्कृती आपली आहे. आणि अशा संस्कृतीमध्ये वावरत असताना मी मात्र त्याला त्या गोष्टीला समर्थन देण्याकरता त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी एक एक गोष्ट माझ्या समोर आणून ठेवली. काकांनी विचारावं, ताई तुम्हाला चहा हवा का, तुम्हाला गुळ हवा की पाणी हवं? एक एक गोष्ट माझ्या समोर यायला लागली. बघा माय बापांनो, पण काय होतं, एखाद्याच्या घरी आपण जावं, आता माझ्या वडीलधाऱ्या वर्गाला किंवा इकडे पुरुष वर्गाला एखाद्याच्या घरी गेलं की पाहुणचार स्वीकारण्याकरता तेवढी अडचण वाटत नाही. ते सहजरित्या तो पाहुणचार घेतातही आणि जातातही. परंतु इकडे माझ्या माता भगिनींचं किंवा स्वतः माझं आम्हाला एक थोडीशी अडचणच असते. आणि मग ती अडचण दूर करण्याकरता काकांनी मला म्हणावं, बाळा घर तुझं आहे असं समज आणि सावकाश होऊ दे. काकांनी काय म्हटले मला, घर तुझं आहे असं समज. मी मात्र काकांना फिरून प्रश्न विचारावा, काका घर माझं आहे ना, मग कुठे प्रॉपर्टी पेपर्स, कुठे 7/12 कळतो ना, कुठे 7/12? मला सांगा, घर तुझं आहे असं समज म्हटल्यावर मी त्या घराचा मालकी हक्क मागणं बरोबर आहे की चूक? जागेत ना सगळे? बरोबर आहे, मागो म्हणताय चूक आहे ना? तद्वत त्या पंढरीश परमात्मा पांडुरंगानं, त्या भगवंतानं, त्या ब्रह्मांडाच्या नायकानं हे घर, हा देह थोड्या दिवसांकरता राहण्यासाठी दिलाय. नवे नवे तुम्ही आणि मी या घराचे पाहुणे आहोत. परंतु तुमचा आणि माझा संभ्रम गोंधळ हा झालाय की मी कोणीतरी या घराचा सोमाजी गोमाजी कापसे आहे, मी कोणीतरी श्रावणीताई करंडे आहे. आणि हा अभिमान मला त्या भगवंताशी एक रूप साधू देत नाही. आणि खऱ्या अर्थानं ते साधण्यासाठी हा कीर्तन महोत्सव आहे. नाथ बाबा भागवतात सांगतात, थोर कीर्तनाचे सुख निष्ठा तुष्ट यदुनायक, कीर्तने तरले असंख्य साबडे लोक हरिनामे. काय म्हणतात ते, की या कीर्तनाचं सुख काय सांगावं, निष्ठा तुष्ट यदुनायक. अरे देवालाही या सेवेने तुष्टता होते, त्यांचं पोट भरतं. मग खऱ्या अर्थानं ही सेवा देवाचं पोट भरण्याकरता आहे. त्या सेवेमध्ये आपणही ग्रामस्थ आहोत आणि या कीर्तन महोत्सवाचं पहिलं पुष्प आहे. आता संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे पहिला दिवस हा नामप्रधान असतो, नामपर प्रकरणातील अभंग आहे. आणि त्या दिशेनं प्रवृत्त होण्यापूर्वी या कीर्तन रंगामध्ये रंगून जायचं असेल तर मात्र संतांनी सांगितला तो रंग आपल्याला अनुभवायला लागेल. कोणता रंग होता? रंगला या रंगी, रंगला या रंगी, रंगला या रंगे, रंगला या रंगे. तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन. तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन. बघा, हा रंग सांगत असताना श्री संत तुकाराम महाराजांचा रंग सांगतात की रंगला याचं महत्व मान्यही केलं पाहिजे, याचं महत्व मान्यही केलं पाहिजे. झालं असं बघा, ज्या वेळेस भगवंत आणि अर्जुनामध्ये संवाद चालू झाला की काय, भगवंता प्रभू रामचंद्रा तुला जायचं होतं ना लंकेला, रावणाकडे सीता मातेला सोडवण्यासाठी जायचं होतं ना,
मग जाताना दगडांचा पूल कशाला बांधायचा? बांधायचाच होता ना तुला पूल, दगडांचा कशाला बांधायचा? अरे आपल्याकडे आपण धनुर्धारी आहोत, आपल्याकडे बाण आहेत, त्या बाणांनी मंत्रोपचार करायचा आणि पूल बांधायचा. तो पूल बांधत असताना सगळं असं सांगताय, मला आवाज जरा डबल येतोय. आणि खऱ्या अर्थानं तो पूल बांधण्याकरता फक्त आणि फक्त बाण जरी असले ना तरी भगवंता तू गेला असता. अरे त्या माकडांनी काय केलं बघा, वानरसेना म्हटले नाही, नामाचं महत्व. कारण तुम्हाला आणि मला माहिती त्या दगडांवर प्रभू रामचंद्राच्या नामाचं सामर्थ्य होतं आणि म्हणून ते दगड तरले. पण हे असणारं सामर्थ्य अर्जुनानं मान्य केलं नाही. ज्याला मुळात अहंकार होतो त्याच्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात की अर्जुनाला अहंकार झाला असं तुम्ही म्हणता, याचा पुरावा काय? नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झुंबे कंठी नाना संकटी नाचवी. खऱ्या अर्थानं अर्जुन सज्ञान होता. अज्ञानी पुरुषाच्या मागे अहंकार कधीच लागत नाही. अर्जुनासारख्या सज्ञानी पुरुषाला अहंकार व्हावा आणि त्या अहंकारात त्यानं म्हणावं भगवंता अरे बांधायचाच होता ना पूल, मग बाणांचा बांधायचा, दगडाच्या कशाला बांधलास? मला बोलवायचं. आता मला सांगा, एखाद्या छोट्या मुलाला आपण म्हणावं बाळा तिथे तवा गरम आहे किंवा ती जागा जाऊ नको, तुझ्या करता बनलेली नाही. जोपर्यंत तो जाऊन त्याला भाजत नाही तोपर्यंत तो त्या जागेवरून मागे येतो का? नाही. मग भगवंतानंही तर विचार केला की आता भाजू देच याला, अर्जुनाला अर्जुनाचा धडा स्वतः घेऊ दे. मग काय युक्ती केली बघा, भगवंतानं सांगितलं अर्जुना तू काय कर, आता बाणांचा पूल तू बांध. आणि मग आपण बघूयात की बाणांच्या पुलामध्ये सामर्थ्य आहे की दगडाच्या पुलामध्ये. वस्तुतः पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त भगवंताच्या नामानं ते दगड तरले, याचा पुरावा शास्त्र देतं. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो बले, कपी कुळी बुधारिले नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो बले, कपी कुळी बुधारिले मुक्त केले राक्षसा. माझ्या खंटात राहू दे भगवंता, कारण त्याच्यामुळेच उद्धार झालेला आहे, त्याच्यामुळे दगड तरले आहेत. मग हे सामर्थ्य अर्जुनाला मान्य नव्हतं. भगवंतानं ही परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्या बाणांचा पूल बांधल्यानंतर परीक्षक म्हणून बोलवायचं कोणाला? तर ज्यांनी पहिल्यांदा दगडाचा पूल बांधलेला होता अशा हनुमंतरायांना परीक्षक म्हणून बोलवायचं ठरलं. दोघांमध्येही संवाद झाला. अर्जुनानं तयारी करायला सुरुवात केली. बघा माय बापांनो, आपण नामाचं सामर्थ्य बघत आहोत आणि याच्यामध्ये सांगत असताना अर्जुनानं पूल बांधला आणि आता परीक्षक म्हणून हनुमंतरायांना बोलवण्याकरता जायचं. आता बघा, हनुमंतरायांची अधिकार संपन्नता त्यांना मान्य नव्हती, नामाची अधिकार संपन्नता त्यांना मान्यच नव्हती. आणि मग अशा स्थितीमध्ये समजवणार कसे भगवंत? मग भगवंतानं म्हणावं जा अर्जुना, आता तू एवढा परिश्रम केलाय तर हनुमंतरायांना बोलावून आण आणि तुझ्या बाणांचा पूल किती मजबूत आहे हे तेच सांगतील. आता अर्जुनानं जावं की नाही? भगवंता अरे काय तू त्या माकडाला बोलवायला लावतोय का मला? बघा, हनुमंतरायांना कोण म्हटलं? माकड म्हटले. आता जा तुम्ही मंदिरात हनुमंताच्या आणि म्हणा देवाला माकड. आहे एवढा अधिकार? कारण आपल्याला हनुमंतरायांचा असणारा अधिकार संपन्नता माहिती. हनुमंत महाबळी, अरे ज्यांनी फक्त शेपटीनं अखी लंका जाळली इतकं सामर्थ्य त्या हनुमंतरायांमध्ये होतं. हे सामर्थ्य अर्जुनाला मान्य नव्हतंच. साध्या भाषेत सांगायचं झालं, बोलूच का, आता सगळीकडे राजकारणाचं वातावरण आहे. एका पक्षाला दुसऱ्या पक्षाचं सामर्थ्य मान्य असतं का? हो किंवा नाही? काय वाटतंय तुम्हाला? नसतंच. तसं ते दोन विरोधी पक्ष होते, एक हनुमंतरायांचा होता, एक अर्जुनाचा होता. आणि मग यांना असणारा हा जो वाद आहे तो वाद इतका शिगेला पेटला की हनुमंतानं जावं, भगवंताच्या सांगण्यावरून जावं आणि जवळ गेल्यावर हनुमंतरायांच्या कानामध्ये म्हणावं, ए माकडा, काय ए माकडा, तुला देवानं बोलवलंय, कशा करता बोलवलंय हे काही सांगितलं नाही. बघा, हनुमंताचं असणारं सामर्थ्य त्यांना मान्य नव्हतं. इथपर्यंत गोष्ट ठीक होती. त्याच्या जवळ जाऊन त्याला माकड म्हणण्याची अजिबात गरज नव्हती, परंतु तेही त्यांनी केलं. आता इथपर्यंत गोष्ट येऊन पोचली. हनुमंताने डोळे उघडले आणि
अर्जुनाकडे दृष्टी कटाक्ष टाकला. ज्या वेळेस अर्जुन समोर दिसले त्यावेळेस मात्र मच्छरा एवढी त्याची असणारी आकार आणि शरीर यष्टी. म्हणजे अर्जुना पुढे हा प्रश्न पडला की हनुमंतरायांना न्यायचंय, पण न्यावं कसं? मग मात्र भगवंताचा धावा केला. भगवंतानं सांगितलं, अर्जुना फक्त तू सांग प्रभू रामचंद्रानं बोलवलं आहे. आता हनुमंतराय भगवंताचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे किती मोठे भक्त होते आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्या वेळेस सांगितलं की रामानं बोलवलं आहे त्यावेळेस मात्र सोबत जायला तयार झाले. दोघही परीक्षण करण्यासाठी जिथे बाणांचा पूल बांधला होता तिथे आले. बघा मायबापांनो, आणि परीक्षणाला सुरुवात झाली. त्या बाणांच्या पुलावर हनुमंतरायांनी पहिलं पाऊल ठेवलं आणि त्या क्षणाला तो असणारा पूल धाडकन कोसळला. आता आपल्या सगळ्यांना माहित होतं की तो पूल कोसळणारच होता. जो पूल भगवंताच्या नाम सामर्थ्यानं बांधला नाही त्याच्यामध्ये ती शक्ती नसेल, ती ताकद नसेल, आणि मग तो असणारा पूल कोसळला. आणि जसा पूल कोसळला तसा अर्जुनाचा असणारा अहंकारही कोसळून पडला. आता अर्जुनाला तोंड घशी पडल्यासारखं झालं. आता काय करावं? पण आईला जशी दोनही लेकरं सारखीच असतात बघा, तशी भगवंताला अर्जुन आणि हनुमंतराय दोघेही सारखेच होते. मग भगवंतानं काय केलं? अर्जुनाला उपदेश केला. अर्जुनाला उपदेश केल्यावर सांगितलं की फक्त आणि फक्त नामाच्या सामर्थ्यावर हे असणारे दगड तरले आणि त्या दगडांच्या पुलावरून आम्ही गेलो. मूळतः दगड आणि बाण यांच्यामध्ये महत्व नाहीच, महत्व आहे नामाला, भगवंताच्या नामाला. याचा पुरावा काय? प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन जो वास करीला श्रीराम. बघा, प्रभु रामानं दर्शन द्यावं, भगवंतानं दर्शन द्यावं म्हणून गातो मुखी हरिनाम, मुखानं नाम घ्यावं लागेल तरच तो दर्शन देईल. म्हणजेच याचा अर्थ असा होता, बाणांचा पूल जर भगवंताचं नाव घेऊन बांधला असता तरीही तो टिकला असता. ध्वजस्तंभावरी वानरू तुहा मूर्तिमंत शंकरू. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात की त्या हनुमंतरायाचं सामर्थ्य मान्य नको करू द्यात, परंतु हनुमंतरायांनी जी नामरूपी भक्ती केली ना ती मान्य करा. आणि असं जे भगवंताचं साधन आहे ते सगळ्यात सोपं साधन आहे. हेच नामदेवराय सांगतात अभंगाच्या साधनात सोपे नाम विठोबाचे, साधनात सोपे नाम विठोबाचे, साधनात सोपे नाम विठोबाचे, साधनात सोपे नाम हे केवळ, 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 साधनात सोपे नाम हे केवळ. या विन सकळ शीन बाया, या विन सकळ शीन बाया, हो धरा रे धरा रे नाम विठोबाचे, धरा रे नाम विठोबाचे, धरा रे नाम विठोबाचे. शिनवाया या विन सकळ शिनवाया, या विन सकळ
म्हणतात साधनात. सोपं काय जे असेल तर ते फक्त नाम आहे. नाम आहे केवळ एकच पर्याय सांगितला आणि तो पर्याय अर्जुनाला भगवंतानं समजून सांगितला. परंतु या नामामध्ये किती महत्व आहे हे सांगण्याकरता वेगवेगळे पुरावे शास्त्रानं आपल्या समोर ठेवले. ते पुरावे सांगत असताना भगवंताचं नाव किती गोड बघा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पुढी पाषाणाला पान्हा बघा. पाषाणाला म्हणजे दगडालाही पाझर फोडण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे तर भगवंताच्या एका नावामध्ये आहे. आणि हे नाव फक्त आणि फक्त एकच साधन आहे. मला सांगा 12 पंचे किती जागेत ना सगळे. लहानपणापासून माझं गणित जरा कच्चच होतं म्हणून तुम्हाला विचारते परत. 12 पंचे किती? मी म्हणते 59. फरक कितीचा झाला? चुकलं किती? 1. बरोबर ना. गणित सगळं चुकलं की एकच चुकलं? 100% चुकलेलं आहे. फरक जरी एकचा आला तरी 100% गणित चुकलेलं आहे. याही पुढे जाऊन सांगायचं. दररोज सकाळी आपण शर्ट घालतो बघा. शर्टाची बटणं, त्या शर्टाच्या बटनामध्ये एक जर बटन वर खाली झालं तर सगळं चुकतं की एक बटन चुकतं? सगळं चुकतं. तद्वत भगवंताचं एक नाव जर घेतलं नाही तर सगळं चुकतं. समजतंय का मायबापांना? आणि म्हणून हा नामप्रधान दिवस असताना महत्वाचं काय आहे ते एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. फक्त आणि फक्त भगवंताचं ते एकटं नाव. मग एकटं आहे का असं म्हणावं? नाही. भगवंताचं सगळं सामर्थ्य एक वटलेलं आहे त्या नामामध्ये. ते नाम किती अगाध आहे याच्याबद्दल पुरावा देत असताना संत साहित्यामध्ये एक संत आहेत बघा, ज्यांनी अखंड भगवंताची सेवा केली. भगवंताच्या नामामध्ये जे सामर्थ्य होतं ते त्यांना माहीत होतं आणि त्या होत्या संत कानोपात्रा. त्यांचा जर जीवनक्रम पाहिला ना तर त्यांच्या जीवनक्रमामध्ये एक गोष्ट दिसते की वेश्येची मुलगी होती कानोपात्रा आणि या कानोपात्रांनी वेश्येच्या त्या व्यवसायापासून दूर राहायचं हे ठरवलं. लहानपण गेला, आता तरुणपणात आल्या आणि अशी तरुण मुलगी भगवंताच्या रावळामध्ये नाचतीये, फक्त दंग होऊन नाचतीये आणि दुसऱ्यांनाही उपदेश करते. काय? घ्या रे मुखी नामा, घ्या रे मुखी नामा, घ्या रे मुखी नाम, घ्या रे मुखी नाम, घ्या रे मुखी नाम, घ्या रे मुखी नाम, घर घर मुखी नाम, घर घर मुखी नाम. अंतरी दारुणिया प्रेम, अंतरी दारुणिया प्रेम, माझा ये भोळा बापा, माझा ये भोळा बापा. हृदयी धरुनिया प्रेम, हृदयी धरुनिया प्रेम. ये भोळा बापा, माझा मुदा भाव भोळा बापा. भाव. बघा संत कानोपात्रा म्हणतायत घ्या रे मुखी नाम. मुखानं नाम घ्या. कशा करता? असंच घेऊ नका. अंतरी धरुनिया प्रेम, माझा आहे भोळा बाप. हा पंढरीश परमात्मा पांडुरंग माझा बाप आहे आणि या बापाचं नाव घ्या असं त्या संपूर्ण सकल जनतेला सांगत होत्या. कशा करता सांगत होत्या मायबापांनो? बघा, स्वतः उपदेश करावा परंतु
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. स्वतः प्रथम त्या नाव घेत होत्या, नामचिंतन करत होत्या, नामसाधना करत होत्या. आणि मग त्यांनी उपदेश केला की तुम्हीही मुखानं नाव घ्या, कारण या भगवंताच्या नामाची सेवा त्याला आवडते. एका वारकऱ्याची आचारसंहिता सांगत असताना नाथबाबांनी सांगितलं की भगवंताला आवडणारा प्रकार काय आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी देवासी तो ऐका प्रकार. तो प्रकार सांगताना संतांनी सांगितलं नामाचा उच्चार. रात्रंदिवस नामाचा उच्चार जर रात्रंदिवस केला ना तर तेच भगवंताला आवडतं. आणि कानोपात्रांनीही तेच केलं, भगवंताचं अखंड नामचिंतन केलं. बघा, शेवटच्या वेळी ज्यावेळेस बेदरच्या बादशहानं या संत कानोपात्रेंना बोलवलं की आमच्या दरबारामध्ये या. अरे आयुष्यभर ज्या वेश्येच्या व्यवसायापासून त्या दूर राहिलेल्या होत्या त्या व्यवसायांकडे या कानोपात्रांना वळवण्यात आलं. आणि मग भगवंताकडे मागणी केली, का रे देवा, आयुष्यभर तुझी नामचिंतनाची साधना केली, तुझी सेवा केली, आणि आता याचं फळ काय दिलंस मला तू, की ज्या वेश्येच्या व्यवसायापासून मी दूर राहिले त्या व्यवसायापर्यंत मला आणून ठेवलं. भगवंता, आता तू माझ्या बरोबर चुकीचं करतोयस. आणि ज्या वेळेस भगवंताला शिष्यानं किंवा भक्तानं असं म्हणावं, मग मात्र भगवंतानंही उदार होऊन श्री संत कानोपात्रांची मागणी पूर्ण केली. हा जीवनक्रम सगळ्यांना माहित आहे. संत कानोपात्रेंनी सांगितलं की जर मी तुझी सेवा केली असेल ना भगवंता, आत्ताच्या आत्ता माझा हा देह आणि त्याच्यामधलं असणारं चैतन्य तुझ्या चरणारविंदे विलीन करून घे. मला आता जगायचं नाही, माझा देह तुझ्यामध्ये समर्पित करून घे. अशी मागणी ज्यावेळेस कानोपात्रांनी केली ना, त्या दुसऱ्या क्षणाला भगवंतानं ती मागणी पूर्ण करावी आणि कानोपात्रांमध्ये असणारं चैतन्य स्वतःमध्ये विलीन करून घ्यावं. याचाच पुरावा काय, तर पंढरपूरला जे जे जात आहेत त्यांना माहिती आहे की कानोपात्रांची असणारी निशाणी म्हणजे कानोपात्रांचं झाड आजही पंढरपुरामध्ये आहे. बघा, म्हणून भगवंताचं एक नाम सोडून काहीच करू नका. या विना सकळ शीन वाया. या विरहित सगळं कराल ना तर ते वायाच आहे. याकरता बाबा विनोदानं सांगायचे. बघा, एका गावामध्ये असा सप्ताह चालू होता. समोर तुम्हाला पायऱ्या दिसतात ना, सगळ्यांना दिसतायत का बघा. त्या पायऱ्यावर 3 असणारे मित्र बसले. त्यांच्यामध्ये संवाद चालू झाला. मित्रांचा तो संवाद इतका रंगला की त्यानं म्हणावं, काय रे, आपण देवाची सेवा करतोय, इतकी भगवंताची सेवा केली आहे, देवाचं नामचिंतन केलंय, आता जर देव प्रसन्न झाला तर आपण काय मागावं. समजला संवाद कशा करता होता. हा संवादाचा मुख्य विषय होता. आणि त्यांच्यामध्ये ही चर्चा रंगली. पहिल्यानं म्हणावं, या जन्मामध्ये किंवा या पदाला प्राप्त होऊन देव आपल्याला काही देणार नाही, पुढच्या जन्मात दिलं तर दिलं. मग जर पुढच्या जन्मी देव प्राप्त झाला, पुण्य फळले बहुत दिवसा, आपलंही फळालं, तर मात्र पुढच्या जन्मामध्ये काय मागशील. मग पहिल्यानं म्हणावं, समोर चिंचेचं झाड दिसतंय का, दिसतंय सगळ्यांना. बघा, समोर जे चिंचेचं झाड आहे ना, त्याची जेवढी केवढी पानं आहेत, भगवंता तेवढ्या गुलाबी रंगाच्या नोटा मला दे. गुलाबी रंग समजतो ना सगळ्यांना. मला सांगा, चिंचेला पानं किती केवढी असतात. एवढी मोठी ना. चिंचेच्या झाडाची पानं अति सूक्ष्म आहे. मग एवढ्या गुलाबी रंगाच्या नोटा म्हणजे किती धन मागितलं बघा. आता दुसऱ्यानं त्याच्या पुढची
मागणी भगवंताकडे केली. काय मागणी केली? भगवंता, समोर जे चिंचेचं झाड आहे त्याच्या शेजारी आणखी एक चिंचेचं झाड आहे आणि पहिलं आणि दुसरं मिळून जेवढ्या काही चिंचेच्या झाडाला पानं असतील तेवढ्या गुलाबी रंगाच्या मला नोटा दे, पण त्या तशाच देऊ नको. ऐकताय ना सगळे? त्याच्याकरता काय कर, एक कपाट दे, कपाटामध्ये ती धनराशी दे, त्याला कुलूप दे आणि कुलपाची चावी माझ्याकडे दे. बघा, पहिल्यानं जे मागितलं त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्यानं मागितलं. आता तिसऱ्या मित्राची वेळ आली, त्यानंही मागायला सुरुवात केली. भगवंता, जर तू प्रसन्न झाला आणि म्हटला माग, तुला काय मागायचंय, तर मी काय मागेल माहितीये का? हे दोघं पुढच्या जन्मामध्ये माझे चुलते कर, यांना एवढी असणारी धनराशी दे. ते चुलतेंनी पुत्रिक राहू दे आणि त्यांचा एकुलता एक वारसदार मला कर. बघा, भगवंताची नामचिंतन नामसाधना केलीच नाही, फक्त काय केलं, मागायची इच्छा ठेवली. अरे बाकीचं सगळं करा, पण ते सगळं वाया आहे. फक्त आणि फक्त एकदा भगवंताचं नामचिंतन करा आणि ते नामचिंतन, ती नामसाधना जर तुम्ही केली ना, तर काय होईल? मग भगवंताचं तुमच्यावर अखंड प्रेम जडेल आणि हे प्रेम जडल्यावर भगवंत तुमच्यावर दृष्टी क्षेप टाकून तुम्हाला जे जे काही पाहिजे ते देईल. मग आता इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो की नामाचं सामर्थ्य काय आहे आपल्याला कळलं. मग हे नाम कसं घ्यायचं, ही नाम साधना कशी करायची, तर मात्र शास्त्र सांगतं की आता मात्र तुम्ही ध्रुव बाळाकडे बघा. ध्रुव बाळानं काय केलं? वडिलांच्या मांडीवरची जागा त्यांना मिळाली नाही, म्हणून अट्टहास धरला की अशी जागा पाहिजे, असं अढळ पद पाहिजे की ज्या पदावरून मला कोणी उठवू शकणार नाही. आणि म्हणून याकरता त्यांनी काय केलं? भगवंताचं अखंड नामचिंतन केलं. पण महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की कसं केलं? जंगलाच्या टोकाला जाऊन बसले आणि त्या अरण्यामध्ये जाऊन त्यांनी भगवंताच्या नामाचा ध्यास धरला. कसा धरला? नारायणा 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 नारायणा. बघा, इतक्या गोड पद्धतीनं भगवंताची आळवणी केली. हे नारायणा, आता तू मला भेट दे. आणि मग बघा, भक्ताचा अट्टहास पुरवण्याकरता किंवा एवढ्या प्रेमानं नामचिंतन केलं, भगवंतानंही प्रसन्न व्हावं. आणि काय दिलं ध्रुव बाळाला सगळ्यांना माहिती आहे. अढळपदी बाळ बाळ बैसविला दुरू, अढळपदी बाळ बाळ बैसविला दुरू. ध्रुवाला देऊन टाकलं. बघा, एक नामचिंतन केलं तर जे हवं होतं ते भगवंतानं जोळीत टाकलं. मग अशा भगवंताचं नाम धरायला सांगतात. बघा, नामचिंतन करणं आणि नाम धरून ठेवणं याच्यात एक पारदर्शक पडदा आहे, सूक्ष्म रेषा आहे. ती रेषा सांगत असताना संत सांगतात की नामस्मरण करणं आणि नाम धरून ठेवणं याच्यात फरक काय? तर फरक एवढा आहे बोली भाषेचा. करणं आणि धरणं हे समानार्थी शब्द आहे, परंतु क्रिया मात्र वेगवेगळी आहे. कशी सांगते? आता तुमच्याकडे येते, समजतंय ना सगळ्यांना? मला सांगा, दिवाळीमध्ये आपण आपल्या घरामध्ये खरेदी करतो आणि खरेदीला तुम्ही आणि तुमची नणंद सोबत गेलायत. अशी कल्पना करा, दुकानामध्ये गेल्यावर होतं काय? एक साडी अतिशय सुंदर होती, गुलाबी रंगाची, आणि ती मात्र तुम्हालाही आवडली, तुमच्या नंदेलाही आवडली. आता नातेसंबंधामध्ये जर कल्पना केली तर आपल्याला माहित आहे की नंदेचा अधिकार हा आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणून आजींनी काय केलं? नंदेला म्हटल्या, घेऊन टाक तुला साडी.
मोठ्या अंतकरणानं म्हटल्या बघा. कारण मी नेहमी असं म्हणत असते, शास्त्र असं सांगतं की अनुभव ये अंगा आणि ते या जगात देत असे, किंवा अनुभव येथे पाहिजे साचार. जर अनुभव असेल तर माणसानं बोलावं. माझ्याकडे नीट पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मी अजून कुमारिका आहे. म्हणजे संसारातलं किंवा प्रपंचातलं ते ज्ञान माझ्याकडे नाही, म्हणून तुम्हाला विचारतेय. मला सांगा, तुम्ही ती साडी देऊन टाकली आणि मग मात्र तुमच्या नंदीनं ती साडी घालावा आणि तुमच्या मनामध्ये एक विचार यावा, काय मी माझ्या नंदेचं सगळं केलं बघा. करणं आणि धरण्याची क्रिया सांगते. मग तुम्ही तुमच्या नंदेचं सगळं केलं, पण तुम्हाला आणि तिला एकच साडी आवडली होती हे मात्र शेवटपर्यंत मनात धरून ठेवलंच की नाही? जोपर्यंत त्या साडीची शेवटची चिंधी तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत तुमच्या मनात येणार काय, मला ही साडी त्यांच्या आधी आवडलेली. बघा, करणं आणि धरण्याची क्रिया इतकी सोपी आहे. यांचं झालं, आता तुमच्याकडे येते. मायबापांनो, मला माहिती आहे तसा आपला जास्त रस कशामध्ये नसतो, परंतु वडिलोपार्जित जमीन किंवा जमीन जुळण्यामध्ये आपल्याला थोडासा जास्त रस असतो. मी असं का म्हणते, स्वतः वकिली क्षेत्रामध्ये आहे म्हणून एक गोष्ट पाहिली आहे की काय पुरुष वर्गाला थोडीशी ती वडिलोपार्जित जमिनीमध्ये हक्क असण्याची गोष्ट त्यांच्यासाठी प्राधान्य असते. म्हणून सांगते की काय झालं, तुम्ही तुमच्या भावकीचं सगळं करण्याची आणि धरण्याची क्रिया बघूयात. पण जर तुमच्या अधिकार क्षेत्रातले 4 गुंठे समोरच्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये असतील तर मात्र ती 4 गुंठ्याची गोष्ट तुम्ही मनात धरून ठेवता की नाही? जोपर्यंत खाते फोड होत नाही तोपर्यंत ही गोष्ट तुमच्या मनातून जाते का? ऐकताय ना सगळे? समजताय ना? हा, कारण तुम्ही चेहरे असे केले जसं काही मी मराठी बोलतच नाही. म्हणून करण्याची आणि धरण्याची क्रिया शास्त्र वेगळं वेगळं सांगतं. नाम आणि नामाची क्रिया, करण्याची क्रिया आणि धरण्याची क्रिया वेगवेगळी नाही, परंतु भगवंताचं नाम धरून ठेवा असं नाद बाबा नामदेवराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. दरारे 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 नाम विठोबाचे. दरारे दरारे धरारे धरारे नाम विठोबाचे. धरारे धरारे आचे मूळ नासे तेने ज्ञानाचे मूळ नाचे. ओ तेने ज्ञानाचे मूळ नासे. ज्ञानाचे मूळ नाचे. मूळ नाचे. दरारे 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 नाम विठोबाचे. ए दरारे दरारे धरारे धरा धरारे 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 नाम विठोबाचे. धरारे धरारे प्रमाण आणि काय थोरपणा जाळावे ते. जर इथे येऊन आपण भजन केलं नाही आणि कुठे काय चाललंय, कुठे काय कमतरता आहे याच्याकडे लक्ष देत बसलो तर आजचा दिवस
दिवस पुन्हा नाही, दुरुक्ती पुन्हा होणार नाही. उद्याचे असणारे मान्यवर येतील, कीर्तनकार येतील, त्यांचा विषय वेगळा असेल. परंतु आजचा विषय तुम्हाला समजावा असं जर वाटत असेल तर मात्र त्या नामाच्या रंगामध्ये रंगून जावं लागेल. रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोललासी पतंगे, या रंगामध्ये रंगून जायचं असेल तर मात्र तुम्हाला सावधानरित्या या कीर्तनात बसावं लागेल. कीर्तन आता फार शेवटी आलेलं आहे. आणि मग या नामदेवरायांच्या या चरणाच्या ओळींमध्ये किंवा पद सांगत असताना सांगतात की या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य अज्ञानाच्या दृष्टीनं काय आहे मला सांगा. संत मांदियाळीमध्ये परत एकदा डोकावून पाहूया. आठवा, ज्यांना संत मांदियाळीमध्ये गोरोबा काका म्हणून संबोधायचे असे गोरोबा जर पाहिले तर काय केलं त्यांनी, अखंड भगवंताच्या नामाचं कीर्तन केलं. आणि इतकं नाम मुखात इतकं नाम की देहभान हरपलं, ते स्वतः विसरले. आणि चिखल तुडवता सगळ्यांना आहे की स्वतःच्या मुलालाही चिखलात तुडवलं. नवलाची गोष्ट ऐकत काय बाई, नवलाची गोष्ट ऐकत काय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐकत काय बाई, नवलाची गोष्ट ऐकत काय बाई, कुंभार तुडविले पायी, कुंभाराने बाळ. नवलाची गोष्ट ऐकस खै बाई, कुंभाराने बाण तुडविले पायी. कुंभारानं बाळ तुडवलं. अरे ते बाळ हसत खेळत बोबडा बोलत आलं जवळ तरीही कळलं नाही. हसता खेळता बोबडे बोलात, तुडविले बाळ त्याचे शोधिनात. नवलाची गोष्ट काय म्हणतात, आपलं जर बाळ दुडू आपल्याकडे धावत येत असेल तर आपल्याला लांबूनच कळतं. परंतु भगवंताच्या नाम साधनेमध्ये इतके दंग झालेले होते की बाळ आलं तेही कळलं नाही. भजनात कीर्तनात गायनात इतके रंगले की स्वतःच्या बाळाला तुडवलं. नाही देह शुद्धी मुल तुडविले, नाही देह शुद्धी मुल तुडविले, चिखली मिळाले रक्त मांस, चिखली मिळाले रक्त मांस. नाही देह शुद्धी मुळ तुडविले, नाही देह शुद्धी मुळ तुडविले, चिखली मिळाले रक्त रक्तमांस, रक्तमांस चिखली मिळाले रक्त रक्तमांस. मायबापांनो बघा, अतिशय सुयोग्य असं प्रमाण आहे की जिग्नामध्ये स्वतःचं बाळ तुडवलं आणि याची शुद्ध का राहिली नाही, कारण भगवंताच्या नामाच्या रंगामध्ये इतके रंगून गेले. आता मात्र शुद्ध हरपली. आणि खऱ्या अर्थानं याचं असणारं वर्णन पुराणांमध्ये आधीच करून ठेवलंय ना, मग वेगळीकडे बघायची गरजच नाही. मी नेहमी असं म्हणत असते की जेव्हा जेव्हा आपल्याला सगळे समोरून उपदेश करतात की काय नामचिंतन करा, नामसाधना करा, आणि असा उपदेश केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या मनात येतं की आजपासून आत्तापासून मीही भगवंताचं नामचिंतन करणार, पण एखादी सवय लागण्याकरता 2-4 दिवस जावे लागतात. आणि झालंही असं, मुंबई या ठिकाणी राहत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हा दिनक्रम पाडायचा असेल किंवा एखादी सवय इंद्रियांना लागायची असेल तर मात्र वेळ जातो. समोरच्या काकींना माझ्याकडे यावा, ताईंनी यावं आणि विचारावं, ताई मला आजपासून रोज तुळशी वृंदावनाला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालता घालता नामसाधना करायची आहे, नामचिंतन करायचं आहे. कसं करायचं? आता मला सांगा, तुळशीला पाणी घालण्यापूर्वी तुम्ही अंघोळ करता की नाही? समजतंय ना सगळ्यांना? हां, काय अंघोळ करतास ना, एका सुवासिनीनं अंघोळ करावी आणि त्यानंतर तुळशी वृंदावनाला पाणी घालावं असा शास्त्राचा दंडक आहे. आणि मग या दंडकाप्रमाणे मीही त्यांना म्हणावं, ताई पण त्याच्याकरता तुम्हाला पहिल्यांदा अंघोळ करायला पाहिजे, कारण मुंबईला
किंवा इतरत्र ठिकाणी अंघोळ करण्याचा फारच कंटाळा आहे, उत्साही नाही. आणि न अंघोळ करता तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकत नाही असं मी त्यांना म्हणू का? नाही, हे चुकीचं होईल का? कारण माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, नाम यज्ञ जपते परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. जर मी त्यांना असं म्हणावं की अंघोळ केल्याशिवाय तुम्ही नाम घेऊ शकत नाही, तर मात्र माऊली हा जो पुरावा देतात की नाम यज्ञ जपते परम बाधू न शके स्नानादी कर्म. स्नानादी कर्म किंवा अंघोळ न केल्यानं त्या नामाच्या चिंतनाला बाधा मुळीच होत नाही. मग काय उपदेश करावा मी? मग माझ्यासारख्या अभ्यासकानं विचार करावा की काय शास्त्र असं सांगतंय, परंतु अंघोळ केली नाही म्हणजे नाव घ्यायचंच नाही, ही काय झाली? सुटका झाली. मी अंघोळ केली नाही, मी तुळशी वृंदावनाला पाणी घालणार नाही, मी नामचिंतन करणार नाही, ही सुटका झाली. परंतु शास्त्र सांगतं, का सांगतं? कारण नाव घेण्याकरता किंवा देवाची सेवा करण्याकरता इतर कोणत्याही गोष्टी बाधक होऊ शकत नाहीत. मग बिना अंघोळ करताच तुळशी वृंदावनाला पाणी घाला उद्यापासून, कारण ताईंनी सांगितलं होतं. असं नाही होत महाराज. म्हणून खऱ्या अर्थाने या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याकरता पुराणांमध्ये काय दिलंय हे बघण्याची जास्त गरज आहे. आणि तेच सांगतात नामदेवराय अभंगाच्या तृतीय. नामे तारी फार पुराणी वर्णिले, नामे तारी फार पुराणी वर्णिले, नाम तारी फार पुराणी वर्णिले, नाम तारी तार पुराणी वर्णिले, नाम तारी फार पुराणी वर्णिले, नाम तारी फार पुराणी वर्णिले, नाम तारी फार पुराणी वर्णिले, नामाची केवळ आत्मसत्ता, नामाची केवळ आत्मसत्ता. धरा रे धरा रे नाम विठोबाचे, धरा रे धरा रे नाम विठोबा. नामाची केवळ आत्मसत्ता, नामाची केवळ आत्मसत्ता. धरा रे नाम विठोबाचे, धरा रे नाम विठोबाचे. बघा, पुराणांमध्ये याचं वर्णन आहे. आणि हे वर्णन ऐकत असताना भगवंताचं नाव आणि हे नाव करत असताना एक गोष्ट फक्त आपल्या मनात ठेवायची की इतर कोणत्या गोष्टी महत्वाच्या नाही, फक्त देव, मी आणि भगवंताचं असणारं पवित्र नाम. आणि आपण हे नाव घेत असताना वेगळा विचार करण्याची काय गरज? जर शास्त्र सांगते, पुरावा देते, पुराणांमध्ये याचं वर्णन आहे, तर मात्र इतरत्र भटकायची गरज नाही. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. मायबापांनो, आल्यापासून मी तुम्हाला एक आपुलकीचा प्रश्न विचारलेला, काय समजतंय ना सगळ्यांना? हा, इथपर्यंत आपण येऊन पोहोचले. परंतु महत्वाची गोष्ट काय राहते की ही नामचिंतन, ही नामसाधना करताना तुमचं आणि माझं इथं येण्याचं कार्यप्रयोजन काय आहे? जर तुम्हाला मला इथं यायचंय, अखंड नामाची साधना करायची आहे, कीर्तन करायची आहेत, उरलेले दिवस सेवा करायची, तर तुमचं आणि माझं काम काय? तर मोठ्या प्रेमानं ते भगवंताचं एकदा भजन करूयात. विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, 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 हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
पाहिलं काय होतंय ते बघितलं, थोडा उशीर झाला म्हणून इकडे तिकडे पाहिलं, टाळी वाजवली नाही. म्हणून श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे येते भजनप्रमाणे काय थोरपण जाळावे ते, इतरत्र काय थोरपणाच्या गोष्टी सांगाव्या. म्हणून आता मी भजन करणार, मी म्हणणार पुढे, तुम्ही मागे म्हणायचं, हाताने टाळी वाजवणार, हे हळूहळू वाजवतील, बाकी सगळे शांत राहतील. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी वर करा. आणि आता आपण भजन करूयात. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. सगळ्यांना जेवायला मिळणार आहे. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठला हरी बोल विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आता तुमच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, आल्यापासून मी हाच रंग सांगते. या रंगाचा आनंद खऱ्या अर्थानं जर स्वतः टाळी वाजवली ना तरच येतो. आणि मग उरलेले दिवस आपल्याला हाच रंग अनुभवायचा आहे. मायबापांनो, त्या नामाचं साधन, त्या नामचिंतन करण्यापूर्वी महत्वाचं काय आहे की तुम्हीही त्या रंगामध्ये सहभागी व्हा. मी नेहमी असं म्हणत असते की काय, या नामामध्ये सहभागी होण्याकरता तुमचा आवाज चांगला पाहिजे, तुम्हाला टाळीचं तालात वाजवता यायला पाहिजे असं काही नाही. ज्याला जसं भजन करता येईल त्यानं तसं भजन करावं. देवाला तुटकं कसंही तुम्ही फक्त भक्ती भावानं त्याचं भजन करा, त्याला ते प्रिय आहे. कारण भगवंताला एकटा भाव पुरतो, भगवंताला दुसरं काहीच लागत नाही. तो भाव कसा पाहिजे, अतिशय शुद्ध अंत करणार. जर त्या भगवंताला आळवलं ना तर मात्र देव तुमच्यापासून दूरवर नाहीये. सगळे असं म्हणतात की संतांना देव मिळाले का, त्यांनी नामचिंतन केलं म्हणून. नाही, फक्त शुद्ध भाव त्यांच्या अंतकरणात होता. तो इतका भाव शुद्ध होता आणि मग त्या भावानं त्यांनी देवाला आळवणी केली. तो एकटा भाव जर आपण गाठीशी बांधला तर नाद बाबा सांगतात की भाव एकच भगवंताला लागतो, नामचिंतन. आणि त्या नामचिंतनाला जोड लागते, देवालाही जोड लागते आणि त्या जोडीमध्ये भाव पाहिजे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मला सांगा, सुगरणीचा आता स्वयंपाक होत आलेला आहे आणि स्वयंपाकामध्ये जर तिनं मीठच टाकलं नाही तर मात्र ते जेवण तुम्हाला रुचेल का, तुम्हाला आवडेल का, नाही आवडणार. तसं भगवंताचं नामचिंतनाचं ते जेवण आता आपण केलेलं आहे, परंतु त्याच्यात भावरूपी मीठ टाकायचं. आता ते मीठ कसं टाकायचं याचं प्रमाण श्री संत तुकाराम महाराज देतात. तुका म्हणे अवघे फिके भावाविना, तुका म्हणे अवघे फिके भावाविना, तुका म्हणे अवघे फिके भावाविना, तुका म्हणे अवघे फिके भावाविना. ओ तुका म्हणे अवघे फिके भावाविना, अवघे फिके भावाविना, तुका म्हणे फिके भावाविना,
अभंगाच्या दिशेनं चिंतन मांडत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा व्यत्यय आला. पण एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल, ती गोष्ट अशी आहे की जर हा सगळा स्वयंपाक झाला, आता तुमचं पोट भरावं असं जर वाटत असेल, तर मात्र शेवटची 10 मिनिटं देहाचे कान करून ऐका. अभंगाच्या दिशेनं असणारं सगळं चिंतन आपल्याला होत आलेलं आहे आणि आता शेवटची 10 मिनिटं ही फक्त आणि फक्त भगवंताच्या दिशेनं महत्वाची गोष्ट काय आहे, तात्पर्य, फळ काय, तर आजींनी रत्नजडित हिऱ्याची अंगठी किंवा सोन्याची अंगठी तिचं जर मूल्य केलं असतं, तर मला सांगा, आज मी या ठिकाणी तुम्हाला असं म्हटलं की या बाजूला मी 1 तोळा सोनं ठेवते आणि या बाजूला ज्ञानेश्वरी ठेवते. कितीही ज्ञानेश्वरी पारायण करणारी असू द्या, तुम्हाला मी प्रश्न विचारते की काय निवडाल तुम्ही? ज्ञानेश्वरी निवडाल की 1 तोळा सोनं? काय निवडाल तुम्ही? हा, माझ्या समाधानाकरता ज्ञानेश्वरी म्हणा. हा, पण काय निवडणार तुम्ही? 1 तोळा सोनं निवडाल. कशा करता? हा प्रश्न मला विचारा बरं. हा, मी मात्र सांगेल काय, ज्ञानेश्वरी राहू द्यात, माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, मी पारायण करते, मला 1 तोळा सोनं द्या, मी ते विकून अजून ज्ञानेश्वरी घेते. उत्तर पटण्यासारखं आहे की नाही? परंतु शास्त्र असं सांगतं हे उत्तर चुकीचं आहे. शास्त्र असं सांगतं की काय निवडायला पाहिजे? ज्ञानेश्वरी निवडायला पाहिजे. तद्वत तुम्हाला आणि मला माहित असतं की त्या रत्नजडित हिऱ्याची अंगठी त्या डबीमध्ये आहे आणि आजी ते विसरलाय. तुम्ही आणि मी जाऊन सांगितली असती की नाही? म्हणूनच हे सांगायचं काम आज मला दिलंय की काय, तुमचा हा लोखंडाचा डबा आहे ज्याच्यामध्ये रत्नजडित हिऱ्याची अंगठी किंवा मौल्यवान असा आत्मा चैतन्य आहे, तो भगवंत आहे. त्या भगवंताचं एक चैतन्य आहे आणि ते चैतन्य जर समजून घ्यायचं असेल तर मात्र मुखानं नाम घ्यावं लागेल. ही गोष्ट सांगण्याकरता मला आज इथं पाठवलं होतं. आता समजलं ना सगळ्यांना? हा, ही शेवटची गोष्ट की अखंड भगवंताचं नाव घ्यायचं आणि ते नाव घेता घेता इतका देहाचा विसर पडावा की मात्र आपली अशी स्थिती यावी. निळोबाराय सांगतात की निळा म्हणे विरक्त देही, आठवची नाही विषयांचा आठव न यावा असं जर वाटत असेल तर मात्र एक भगवंताचं नाव घ्यावं लागेल आणि ते जर नाव घेतलं तर मात्र आता मी माझ्या माहेराला जाते अशी स्थिती येईल. आता हे माहेर कोणतं विचाराल तर षडविकारांच्या रहित माझं अंतकरण मन म्हणजे काय आहे? माहेर आहे. एका स्त्रीला विचारा की माहेर काय असतं? ज्या ठिकाणी तिला सर्वात जास्त सुख मिळतं असं ठिकाण माहेर आहे. तसं भगवंताला किंवा भगवंताची राहण्याची जागा म्हणजे आपलं अंतकरण आहे आणि ती जागा शुद्ध हवी. तर मात्र संतांचा निरोप काय निरोप आहे? आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला, सुख दुःख माझे आपुल्या माहेरात जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. तो निरोप नामदेवराय घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की नामा म्हणे नामी रंगला सुरंग आणि अंगे स्वयंमेव पांडुरंग. आता मात्र मी आणि भगवंत वेगळा नसून माझं आणि भगवंताचं असणारं ठिकाण म्हणजे एकच आहे. अहम ब्रह्मास्मी ही असणारी जाणीव त्यांना झाली. इतका सोपा अभंग होता. आता अभंग सगळ्यांना समजला ना? आणि मग सगळं चिंतन समारोपाला आलं आणि शेवटची 5 मिनिटं माझ्या हातात उरली आणि मग मायबापांना तुमच्या चरणारविंदे काय समर्पित करावं तर या 21व्या शतकातील किंवा आजच्या काळातील कीर्तनकार आहे, या जबाबदारीनं शेवटची 5 मिनिटं तुमची मी घेते. विठ्ठल महत्वाच्या 3 आणि शेवटच्या गोष्टी तुमच्या चरणारविंदे समर्पित करते. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, मी नेहमी असं म्हणत असते, कौरव येथे माजले आहेत, पांडवांच्या हाती सत्ता नाही आणि रोजच होतंय द्रौपदीचं वस्त्रहरण, परंतु समाजात श्रीकृष्णाचा पत्ताच लागत नाही. अरे ज्या श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवली होती असा श्रीकृष्ण मी शोधायला गेले बघा. आणि मग माझ्या दृष्टिक्षेपाला एक गोष्ट पडली, ती अशी होती की आजकाल कौरव सगळीकडे मिळतील परंतु भगवान श्रीकृष्णचा हेतू असणारा एकही माणूस नाही. का? कारण मला असं वाटायचं अन्याय अत्याचाराच्या घटना फक्त शहरी ठिकाणी घडतात, परंतु मी एकदा गावाकडे डोकून पाहिलं आणि मग मला कळालं की जरी अशा घटना घडत नसतील तरी मात्र मुली किंवा गावाकडच्या मुली या थोड्याशा मागे आहेत. मागे म्हणणारच नाही, कारण आता जर सार्वत्रिक ठिकाणी यत्र तत्र सर्वत्र मुलीच पुढे आहेत ते ठिकाण नाही. परंतु महत्वाची गोष्ट या दृष्टीने मला हे सांगायची आहे की आज तुमच्या समोर एक लेख बोलते, एक स्त्री बोलते. या न्यायाला किंवा या न्यायाला अनुसरून
एक गोष्ट तुमच्या चरणारविंदे समर्पित करायची. ती गोष्ट अशी आहे की काहीच करता आलं नाही तरी चालेल, परंतु आपल्या घरात जर लेक असेल, बहीण असेल, पत्नी असेल, आई असेल, तर त्या 3.5 शक्तिपीठांना त्यांची असणारी जागा द्या. जर तुम्ही लेकीच्या पंखात बळ दिलं तर ती गगन भरारी घेईल आणि मग स्वतःच्या 21 कुळ्या आणि नंतरच्या 21 कुळ्या अशा कुळ्यांचा उद्धार तिच्या हातून होईल. म्हणून मायबापांनो काहीच करता नाही आलं तरी लेकीच्या पंखात ते बळ द्या. दुसरी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की एवढा मोठा कीर्तन महोत्सव करताना महत्वाची गोष्ट आहे की त्यासाठी पैसाही तितकाच महत्वाचा आहे. आणि तो पैसा कुठून येणार? तर आपल्या 10 रुपयांमधून 5 रुपये काढून देण्याची दानत तुमच्या प्रत्येकाची असली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं दुसरी आणि महत्वाची विनंती तुमच्या चरणारविंदे ही असेल की जर आपल्या धनामध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल तर तो परमार्थाच्या ठिकाणी द्या. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, हा संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना शेवटचा निरोप हा आहे की या दृष्टीनं सगळ्या सेवा तुमच्या हातून झाल्याच पाहिजे. उर्वरित कीर्तन तुम्ही ऐकायला या हे मी सांगणार, पण त्याबरोबर हेही सांगणार की भगवंताची सेवा तुमच्या हातून झाली पाहिजे, धर्माचं कार्य तुमच्या हातून झालं पाहिजे. आणि मायबापांनो भगवंताला तेवढंच प्रिय आहे, एवढं तुम्ही करा. भगवंताला तेच प्रिय असेल. अभंगाच्या दृष्टीनं चिंतन तुमच्या सर्वांसमोर मांडलं. मला खऱ्या अर्थानं या जारकरवाडी क्षेत्रामध्ये बोलवण्याकरता कारणीभूत होते ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नवनाथ काका मनसरे काकांच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांसमोर आले. सुरुवातीला कीर्तनाला सुरुवात केल्यावर असं वाटलं की प्रकृती साथ देणार नाही, परंतु प्रवास इतका झाला आणि वाटलं की नाही माझीच माणसं आहेत. कारण आपलं गाव तसं अतिशय जवळ आहे, परंतु तुमच्यासाठी माझा चेहरा हा नवीन असल्यामुळे किंवा तुमची ही लेख तुम्हाला माहीत नसल्यामुळे का होईना तुम्ही उशिरा आलात आणि म्हणून तुमची अट्टहासानं 5 मिनिटं मागावून घेतली मायबापांनो. आणि मग ही देवाची सेवा करा. हा देवाचा नाम सप्ताह तुमच्या दृष्टीनं वृद्धिंगत होत राहू, याच्यामध्ये वृद्धी व्हावी आणि हे परमार्थाचं महाधन तुम्हालाही समजावं. आणि मग समजून काय करायचं, हा परमार्थ तुमच्या आणि माझ्या हातून झाला ना तर मात्र आपलं घर, आपलं गाव, आपला देश सुजलाम सुफलाम होईल. या दृष्टीनं भगवंताची सेवा करा. मायबापांनो, या कीर्तन रंगामध्ये ज्यांनी त्यांचं सौजन्य दिलं असेल त्यात पहिला वाटा येतो तो म्हणजे कोणाचा? तर आजच्या कीर्तनाकरता महत्वाची ज्यांची साथ लाभलेली आहे असे गायक वृंद, समस्त टाळकरी आणि ज्यांच्या खऱ्या अर्थानं बोटामध्ये इंद्रानं वरदहस्त द्यावा अशी ज्यांची कला आहे, खऱ्या अर्थानं या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता दुसरी महत्वाची गोष्ट, सुरुवातीला या व्यवस्थापनामध्ये एक गोष्ट जिची कमतरता होती ती म्हणजे सिस्टीम, आणि पहिला दिवस असल्या कारणानं ती आपण समजावून घेऊ शकतो. परंतु माझा आवाज तद्वत कावळ्याप्रमाणे तुम्हाला आला का? नाही. लोक असं म्हणतात बरं का, कोकिळेसारखा आवाज आहे. कोकिळा आली की कावळा आला? ऐकू समजतंय ना सगळ्यांना? कोकिळा आली ऐकू की कावळा? कोकिळा आली ना, ज्यांच्या माध्यमातून आली ते आदरणीय दादा असतील त्यांच्याही चरणारविंदे नमन. आणि खऱ्या अर्थानं मी नेहमी असं म्हणत असते की या सगळ्या सेवेकरता महत्वाचे कोण आहेत? तुम्ही आहे. आणि तुम्ही मोठ्या संख्येनं आज आला. बघा, आज पहिला दिवस होता. नामचिंतनाचा तो रस आपण ब्रह्मरसापर्यंत आणून ठेवलेला आहे. आणि आता मात्र आपलं काहीच उरलेलं नाही. भगवंताकडे काहीच मागायचं नाही. शेवटची एक मागणी करा. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे. भगवंता काहीच देऊ नको, एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात ना, पुरे आहेत माझ्याकरता असं म्हणून त्या भगवंताच्या चरणी ऋण व्यक्त करूयात. माझ्या सेवेकरता ज्यांचा अभंग घेतला होता ते नामदेवरायांच्या अभंगाच्या दृष्टीने सगळं चिंतन तुमच्यासमोर मांडून झालेलं आहे. सेवेला समारोप देण्यापूर्वी किंवा स्वल्पविराम देण्यापूर्वी खऱ्या अर्थानं एखादी गोष्ट जर माझ्या वाणीतून गेली असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजा. माझी आगीतात शब्द वेडे संतांचे विणावे, वाढायला वेडी सफुल माझ्या अमृताचे यावे. या विणा देऊ नको पांडुरंगा, याचसाठी मांडला रे तुझ्या दारात
म्हणूयात मी दंगा भगवंताच्या दारामध्ये एकाच गोष्टीसाठी दंगा म्हणते की ही सेवा अखंड तुमच्या माध्यमातून चालू राहो, हिची वृद्धी हो, आणि हीच गोष्ट भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करते आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी सोटेराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. बघा आता सेवा संपलेली आहे, समारोप झालेला आहे. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर लेकीच्या अंतकरणानं माफ करा आणि ही सेवा हा भगवंताचा नामरस तुमच्या चरणारविंदे अखंड राहू अशी प्रार्थना करते. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय हा, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आ बोलिले पुरे वेळी वापुरी उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. का म्हणे ज्ञानेश्वराला कृपायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटं कुणी जागेवरून उठू नका. महाराजांचा या ठिकाणी सन्मान करणार आहेत. कुणीही 2 मिनिटं उठू नका. आपल्या गावचं नाव लौकिक आहे, गावाचं नाव कुणी खराब करू नका. फक्त 2 मिनिटं द्या. या ठिकाणी आजच्या कीर्तनाचे जे कीर्तनकार होते हरिभक्त परायण शैलाताई गोरक्ष भोजने, वैशालीताई माऊली क्षीरसागर आणि शोभाताई तुकाराम भोजने यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचंय आणि महाराजांचा सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी या बॉक्समध्ये आपण सर्वांनी चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. महाराज या ठिकाणी आपण 2 चिठ्ठ्या काढायच्यात. चला. शैला गोरक्ष भोजने, वैशाली माऊली क्षीरसागर, शोभा तुकाराम भोजने आणि सुनीता दशरथ भांड यांना विनंती आहे, आपण यायचंय आणि या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा आहे. तसेच वैशाली शंकर भांड यांना देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी पुरुष वर्गातून गणपत माजू भोजने यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे, आपण देखील या ठिकाणी यायचंय आणि महाराजांच्या हस्ते या ठिकाणी ज्ञानेश्वर घेऊन जायचंय. तसेच या ठिकाणी दुसरे भाग्यवान विजेते आहेत संतोष खंडू जारकड यांनी देखील या ठिकाणी यायचंय आणि महाराजांच्या हस्ते या ठिकाणी ज्ञानेश्वर घेऊन जायचंय.